रसूलवाडी येथील स्वयंभू गणेश मंदिरात गणेश जयंतीची जय्यत तयारी। तासगाव रोडवरील रसूलवाडी कवलापूर हद्द येथील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा स्वयंभू गणेश मंदिरात येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या गणेश जयंतीनिमित्त जोरदार तयारी सुरू आहे। या तयारीअंतर्गत सध्या महाप्रसादासाठी बुंदी पाडण्याचे काम सुरू असून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही अंतिम टप्प्यात आहे। गणेश जयंतीच्या दिवशी 15 ते 17 हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असल्याचा निर्णय मंदिराच्या विश्वस्त मंडळ अन्नछत्र विभागाचे अध्यक्ष श्री संतोष कुंभार यांनी केले। आज जास्त माहिती सांगायची आहे दर्पण 2 मिनिटं। नमस्कार। आपले स्वयंभू गणेश जयंती 16 दिनांक 22 जानेवारी गुरुवारी साजरा होणार आहे। आपले 17वे वर्ष आहे। आपण 1999 साली ह्या जागेवर आपल्याला ती स्वयंभू गणेश मूर्ती नांगरत असताना सापडली। तिथे त्याचं जीर्णोद्धार झाला। 2011 रोजी सुनील सावंत व बाळकृष्ण कदम मामा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्यानंतर आता नवीन मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। तुम्ही पाहू शकता नवीन मंदिराचं काम चालू आहे। 22 जानेवारीला टोटल एक 13 ते 14 हजार लोकांचा महाप्रसाद आहे। महाप्रसाद स्वरूप बुंदी, जिरा राईस, तळण, वांग्याची भाजी, आमटी असं असणार आहे। 30 ते 40 हजार भाविक दर्शन किंवा महाप्रसादाचा लाभ घेतील। पार्किंग व्यवस्थेचं काम चालू आहे। मंडप आहे। 2 महिलांसाठी 2 राखीव हे आहेत। अन्नछत्र 2 विभाग आहेत। जेंट्सला 2 हॉल तयार केले आहेत आम्ही। बोला तिकीट 17 वर्ष आहे। आमच्या गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कुंभार यांनी सर्व जबाबदारी आणि सचिव स्वप्नील मुळे, मंडप व्यवस्था तानाजी जाधव और संचालक भगवान संपाळ व गणेश जाधव और गणेश डिसले यांनी सगळे नियोजन केलेलं आहे। श्री स्वयंभू गणेश मंदिरामध्ये आतापर्यंत जेवढे भाविक आलेत त्या सर्वांचा एक अनुभव चांगला आहे की जे भाविक या ठिकाणी आलेत त्यांना सर्वांना चांगल्या प्रतीचा गुण आलेला आहे। म्हणजे सर्वांचे नवस वगैरे असेल ते पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर आमचे अध्यक्ष संतोष कुमार यांनी प्रत्येक भाविकांना जी काय सेवा असेल ती सेवा दिलेली आहे। तानाजी भाऊंनी पण प्रत्येकाने आमच्या कार्यकर्त्या सगळ्यांनी प्रत्येक भाविकाला सेवा दिलेली आहे। मग देवाचा सुद्धा अनुभव प्रत्येकाला आहे। मंदिराचा जीर्णोद्धार सुनील सावंत यांनी केला। त्याचबरोबर आता आपण नवीन मंदिराचे बांधकाम करत आहोत।